जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे। आणि आता आपण जे बघू शकता भोपाळला जाणारा हायवे आहे, एमपी मध्ये एंटर झालो। मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलंय आपण अमरावती येथे एंड केलेला होता आणि डायरेक्ट मी आता रात्री जवळपास 12:30-1 वाजत आहेत त्या टाइमला चालू केलाय। आपले काही मित्र तिकडे थांबले चहासाठी आणि इकडे बघू शकता आपली गाडी आहे। दुवा बघू शकता मित्रांनो कसा आहे ते बघा, चांगली थंडी आहे इकडं। चला आपण जरा शेकूया, इथं शेकोटीची पण व्यवस्था आहे छान। कसं वाटतं मित्रांनो? गाईज आपली गाडी इकडे पार्क झालेली आहे आणि आम्ही आता इथं चाय वगैरे घ्यायला थांबलोय पद्धतशीर नॅशनल हायवेवर आपण। आणि हे बघा भाऊ आपला ड्रायव्हर आहे ते आपले एकदम बढिया गाडी चालवतात मित्रांनो। आणि हे बघा आपल्याला मित्र भेटला इथं, किती भारी आहे बघा। चांगलंच थंडी आहे मित्रांनो। आणि बघा मी काय ऑर्डर केलंय, एकदम बढिया थंडीमध्ये अमेरिकानो पण भेटले मला इथं, म्हणजे आपलं इथं बनवलंय त्यांनी। बघू आता मी टेस्ट घेतो कशी आहे। एक नंबर आहे मित्रांनो, रात्रीच्या टाइमला हायवे आहे आणि मस्त अशी ब्लॅक कॉफी एकदम बढिया वाटते मित्रांनो। आपलं ब्लॅक कॉफी मस्त घेणं झालंय। आणि पाठीमागच्या हायवे बद्दल थोडं सांगतो तुम्हाला। गुजरात मधनं निघलेला हायवे आहे, हे मध्य प्रदेश टू महाराष्ट्रामध्ये एंटर झालेला आहे। महाराष्ट्राच्या नागपूर पर्यंत जातो मित्रांनो। टोटल डिस्टन्स वगैरे मला नाही माहिती, आपण आता हाच हायवे भोपाळ पर्यंत कंटिन्यू करणार आहोत। तर निघूया, बघा कशी थंडी आहे मित्रांनो। चला गाईज आता बघू शकता आम्ही आता सेकंड ब्रेकसाठी थांबलो इथं। तर जवळपास रात्रीचे 1:30 वाजत आहेत आणि जवळपास 10 डिग्री टेम्परेचर आहे मित्रांनो इकडं। कंटिन्यू आपण जे अमरावतीहून निघाल्याच्या नंतर नॅशनल हायवे 47 पकडला होता, त्याच हायवेवर कंटिन्यू आहोत आपण। आणि थंडी भयंकर आहे मित्रांनो इकडं मध्य प्रदेशमध्ये, तुम्ही बघू शकता तिकडल्यापेक्षा इकडं वाढलेली आहे थंडी। तर चला मी फटाफट आता इथं काय काय भेटते आपल्याला बघूया मित्रांनो। बघू शकता नॅशनल हायवे 46 आता आपण इथं थांबलेले आहोत आणि त्याच्यासोबत सॉन्ग बघा कोणता चालू आहे, अरिजितचे सॉन्ग चालू आहेत मित्रांनो, एकदम बढिया। आपण आता सिहोर येथे पोहोचलेलो आहोत मित्रांनो। तर इथं हे आतमध्ये आता मी दाखवतो, 1 मिनिट। हे गर्दी बघू शकता, हे आपला आलाला रोड आहे, मी सर्व डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देतो। आणि इकडं आता हे सिहोरला जाण्याचा मार्ग आहे। तर त्या पहिले आपण स्नान करण्यासाठी चाललोय। स्नान करण्यासाठी बघा मी देतो तुम्हाला, व्हिडिओ पॉज करून बघा। इथंच जवळपास आहे हे हॉटेल, छान अशी आंघोळीसाठी, स्नानासाठी आणि फ्रेश होण्यासाठी व्यवस्था आहे। तर चला आपण फटाफट जाऊ आणि फ्रेश होऊ, त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण डिटेल वगैरे देतो इथले। चला मित्रांनो बघा फर्स्ट क्लास म्हणजे ब्लॅक कॉफी। आणि इकडं बघा आमची कशी आता धावपळ चालू आहे, मस्त आपले बाळू मामा आहेत। आता फर्स्ट क्लास आपला नाश्ता तयार होणार आहे, आम्ही सर्वजण आहेत आता इथं। आणि फटाफट आपण आता सर्वजण बघा तयार होतात, काही जण आल्यानंतर मी भेटवतो सगळ्यांना। आपला ब्रेकफास्टचा टाइम झालेला आहे आणि सर्वजण आता आनंद घेतात ब्रेकफास्टचा। आणि आपल्या आता काही लोक मंडळी आतमध्येच आहेत, ते पण हळूहळू येतील। तर बघा मित्रांनो 1 मिनिट बघा, आपले शेफ आचारी मस्त असा इकडे गरम गरम उपमा बनला आणि सगळेजण बघा आस्वाद घ्यायलेत। कसं वाटायला उपमा? सगळेजण मस्त एन्जॉय करतात आता। तर आपण पण घेऊया फटाफट। हे बघा सगळेजण आता एन्जॉय करतात आणि आपले अजून एक ब्लॉगर, कसं वाटतंय? आम्हाला इतकं एन्जॉय वाटायला की आम्ही पहिल्या वेळेस आलो तसं। आणि नाश्ता भेटायला, गरम पाणी भेटलं, सगळ्या सोयी व्यवस्थित करून आम्हाला इकडे आणलं, आम्ही फुल एन्जॉय करायला। हर हर महादेव, हर हर महादेव। मस्त असा एन्जॉय चालू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आणि थोड्याच वेळात हे बघा आपल्याला इकडं हे जे
हर हर महादेव. महादेव. आता आपण इकडून जाऊया, शिहोरच्या मंदिरला जायचं, याच रोडनं जायचं आपल्याला कंटिन्यू. हर हर महादेव. तर आपले बघा मंडळी सर्वजण आलेच आणि आम्ही आता मंदिरात जाऊ जल्दीच. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. चला मित्रांनो, आपल्याला इकडे जायचं दर्शनासाठी. मित्रांनो बघा, हे एंट्रन्स आहे आणि आपण आता इथून मध्ये जाऊया. आपले मंडळी पुढे गेलेत सगळे. तुम्ही गर्दी पाहू शकता मित्रांनो, छान अशी गर्दी आहे इकडं. आपण फटाफट दर्शनासाठी जाऊया आता. आता आपण इकडनं एंट्रन्स झालंय मित्रांनो आपलं. आणि क्राऊड बघा किती छान आहे. हे बघा किती छान अशी मूर्ती बनवलेली आहे इकडं, दान कार्यालय. आणि जे आपण जे शिला म्हणतो, जे सगळ्यात मेन हे आहे, इथं दर्शन घेत आहे सर्वजण. आपले सर्व मंडळी बघा रांगेत थांबलेले आहेत आता. हे जे शिला ठेवलेली आहे याचं दर्शन करता येते. आणि त्याच्यानंतर हे बघा इकडे जे आहे ते नवीन कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. शिवजीची मूर्ती वगैरे जे आपल्याला लाईव्ह सेशन असतात त्याच्यामध्ये हे बघायला भेटतील. आणि हे जे इकडे दिसते हे कार्यालय आहे. आपल्याला जे काही माहिती लागेल ते इथं भेटून जाईल. आपल्या इथे जे शिहोरमध्ये जे प्रसाद दिला जातो मित्रांनो, इथं प्रसाद भेटतो. आणि तुम्ही बघू शकता इथं प्रसाद वगैरे डोनेट करू शकतो आपण. ज्यावेळेस आपण सिहोरला आलो मित्रांनो, या ठिकाणी हे यात्री निवास पण आपल्याला भक्तांसाठी अवेलेबल आहेत, पण खूप कमी संख्या आहे आत्ता. अजून बघा इकडे बघू शकता कन्स्ट्रक्शन चालू आहे. हे एक ऑप्शन आहे आपल्याला राहण्यासाठी इथे. आणि इकडल्या साईडला हे जे शेड दिसते मित्रांनो, इथे राहण्यासाठी ऑप्शन आहे आपल्याला. छान आहे, ओपन एवढा सुंदर आहे तिथे राहण्यासाठी. फॅन वगैरे सर्व आहेत. आपण तिथं पण जाऊया नंतर. आपले मंडळी सर्व दर्शन करतात, जाऊया आपण पहिल्यांदा. या ठिकाणी पण किती छान शेड आहे बघा मित्रांनो. इथं पण असं भक्त लोकांसाठी थांबण्यासाठी जागा आहे. आणि हे जे दिसतंय मित्रांनो, जे रुद्राक्ष भेटते आपल्या इथं त्याची लाईन आहे. आपले सगळे मंडळी बघा लागलेले आहेत. रुद्राक्षासाठी लाईन आहे मित्रांनो, हे बघू शकता आता तुम्ही. आपण आता रुद्राक्ष घेण्यासाठी लाईन मध्ये लागलेलो. पाठीमागे बघा कशी लाईन लागलेली आहे. अवघ्या काही वेळामध्ये आपल्याला रुद्राक्ष भेटेल. तुम्हाला रांग दाखवतो कशी आहे इथं बघा तुम्ही. बघा आपले पूर्ण मंडळी या लाईनीत थांबलेले आहेत. आता हे जे स्ट्रेट लाईन जाईल तिथं प्रत्येकाला एक एक रुद्राक्ष देतील आणि आपल्या हाताला डबल न घेऊन याच्यासाठी एक खून पण करतील. तर चला आपण असंच जाऊया पुढे. श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप करत करत आता पुढे जे दिसतंय आपल्याला इथं रुद्राक्ष मिळणार आहे. किती छान अशी अरेंजमेंट केलेली आहे बघू शकता. आणि हे बघा रुद्राक्ष परत परत न घेऊन याच्यासाठी किती छान अशी टेक्निक आहे. तर चला आपण घेऊया रुद्राक्ष जाऊन. फायनली गाईज, आता तुम्ही बघितलं आपलं शिहोरला किती छान असं दर्शन झालंय. आम्ही आता सर्वजण उज्जैनच्या मार्गाने निघाले. काल जे आपण नॅशनल हायवे बघितला होता त्याच नॅशनल हायवेवर कंटिन्यू करायचं आहे. आणि आजचा हा सिहोरचा जे ब्लॉग होता ते मी इथेच एंड करतो. त्याबद्दल तुम्हाला काही विचारायचं वगैरे असेल तर नक्की मला इन्स्टावर DM करा किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करील. अशाच नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.